दरेकर आपल्यासोबत भाजपचे नेते देखील जोडले गेलेले आहेत। दरेकरजी, स्वागत आहे तुमचं टीव्ही 9 मराठीमध्ये। आपण बघतोय केंद्र सरकारने हा निर्णय घेतला, आता शेतकऱ्यांचा कांदा परदेशात पाठवता येणार आहे। तर केंद्र सरकारच्या निर्णयाचा मनापासून महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो। आता संजय राऊतांची प्रतिक्रिया घ्या। सकाळी त्या ठिकाणी गुजरात सरकारचं एक्सपोर्टला परवानगी दिली, महाराष्ट्राचं काय, अशा प्रकारे राजकीय भांडवल करण्याचा जो केविलवाना प्रयत्न होता, मला वाटतं डोक्यावर उलट होऊन तंगड्यावर करून माफी मागितली पाहिजे त्यांनी। पण आता तुमचं औदार्य त्या ठिकाणी मोठेपणा तुमचा दिसून आला पाहिजे। पण दरेकरजी, आताच आमच्याशी रविकांत तुपकर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। ते देखील बोलताना असंच म्हणतात की केंद्रातला निर्णय हा अत्यंत उशिरा झालेला आहे, कारण आतापर्यंत शेतकऱ्यांचा कांदा सडून गेलाय आणि हा उशिरा सुचलेला शहाणपण आहे केंद्र सरकारला। हे बघा, त्याचबरोबर देर है दुरुस्त आहे असंही आपल्याला म्हणता येईल ना। शेवटी केंद्र सरकार त्या ठिकाणी सर्व बाजूने विचार करून, बाजारपेठेचा विचार करून त्या ठिकाणी निर्णय घ्यावा लागतो। आता कालच रविकांत तुपकर कडून दुसरं काय अपेक्षित आहे आम्हाला? ते शेतकऱ्यांचे नेते आहेत, निवडणुकी आता त्यांच्या निवडणुकीला उभे राहिलेले होते आणि त्याच्यामुळे मला वाटतं ते अशाच प्रकारची भूमिका घेणार। पण असं देखील म्हटलं जात आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय घेतला केंद्र सरकारनं। हो, तसं जर असतं तर आता 2 टप्प्याच्या निवडणुका झाल्या ना। जर तुम्ही त्या ठिकाणी चष्माच त्या दृष्टिकोनातनं लावला असेल तर पिवळ्या चष्म्यातनं जग पिवळंच दिसणार ना। तुम्ही झालेल्या गोष्टीचं स्वागत केलं पाहिजे। दुरुस्त देर थोडासा उशीर झाला असेल समजू शकतो आम्ही, त्याला काही टेक्निकल अडचणी असतील। त्याला कुठल्याही देशातल्या सरकारला असं वाटत नाही की ना आमच्या शेतकऱ्याचं नुकसान व्हावं। आणि ज्या वेळेला सगळं परिस्थिती हाताळून जेव्हा आता गुजरातचा निर्णय झाला, महाराष्ट्राचा झाला, तर आपण मोठ्या मनाने स्वागत केलं पाहिजे ना। केवळ त्या ठिकाणी केंद्र सरकार विरोध, सत्ताधारी पक्ष म्हणून टीका या भूमिकेतनं जाण्यापेक्षा आता प्राप्त परिस्थितीत जो निर्णय झालाय त्याचं स्वागत करून त्याचा लाभ उचलला पाहिजे, त्याचा शेतकरी बांधवांना फायदा झाला पाहिजे। या दृष्टीनं काम करूया ना। नक्कीच।